नमस्कार मंडळी, काळूबाईच्या नावाने सांग भलं. मी जो आत्ता व्हिडिओ बनवला आहे ना, आत्ताच अपलोड केला आहे आणि हा पण लगेचच अपलोड करणार आहे. त्यामध्ये मला टिप द्यायची होती तुमच्यासाठी. मी रोज एक टिप देणार आहे जी तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या शरीरासाठी असेल, तुमच्या घरातल्या माणसांसाठी असेल. आणि मी हल्ली खूप व्हिडिओ बघते. मी बरेच वर्ष झाले आहेत व्हिडिओ करणंच बंद केलेलं होतं, पण आता हे व्हिडिओ बघितले. कुणी म्हणतंय लाईक करा, नाही तर तुम्हारी माँ मर जाएगी. कुणी म्हणतंय लाईक करा, तुम्हारे सपने में राम आएंगे. कुणी काही म्हणतंय, कुणी काय म्हणतंय. अरे बाबा, डोकं पकून गेलं माझ्यावालं. मला तुम्ही लाईक नका करू, कमेंट नका करू, पण मी जे स्टेप तुम्हाला सांगणार आहे त्या एखाद्याच्या भल्यासाठी सांगणार आहे. मग त्या तुम्ही नक्की शेअर करा, तुमच्या घरातल्या माणसांना फायदेशीर ठरतील. ज्या टिप ज्या आहे ना, ते मी अशा सांगणार आहे की खूप जुन्या पद्धतीच्या आहेत. त्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तुम्ही शेअर नक्की करा. मी असं म्हणत नाही लोकांसारखं सबस्क्राईब करा, नहीं तो तुम्हारी माँ मर जाएगी, सब्सक्राइब करो, तुम्हारे सपने में राम जी आ जाएंगे, ऐसा करो वैसा करो, वैसा वैसे कुछ नहीं. ये सब मुझे कुछ नहीं बोलना है और ना ही किसी की बुराई करनी है. पर बहुत लोग बोलते हैं कि ऐसा करो वैसा करो वैसे करो, कमेंट में आई गॉड, ट्रस्ट गॉड वगैरह वगैरह. जाने दो. मेरा वीडियो सिर्फ शेयर ज़रूर करना दोस्तों, और आपको पसंद आए तो ही लाइक करना, नहीं तो नहीं. कोई बात नहीं है, क्योंकि मैंने इसके लिए वीडियो बना ही नहीं रही हूँ. जो टिप दे रही हूँ मैं, वो आपके फ़ायदे से होगी. तो जी टिप सांगते मी, ती टिप आहे डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर लिंबाचं मध आणि गावरान माशांचाच मध पाहिजे, तो डोळ्यांमध्ये घालायचा संध्याकाळच्या वेळेला, अगदी अर्धा थेंब. त्याने तुमचा मोतीबिंदू असो, कुठलाही प्रकारचा त्रास असो डोळ्यामध्ये, तो एकदम नाहीशी होऊन जाईल. असा हा 5 दिवस उपाय करा तुम्ही. हा पण मध लिंबाच्याच झाडाचा पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. काळूबाईच्या नावाने चांगलं.